नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या एका रहस्यमय इंग्रजकालीन बंगल्याला भेट देणार आहे. हा बंगला बारी गावाजवळ आहे आणि म्हणतात की तो इंग्रजांच्या काळात बांधण्यात आला होता. इतक्या डोंगर रागांमध्ये इंग्रजांनी हा बंगला का बांधला असेल? चला तर मग सह्याद्रीची वाट या चॅनलसोबत आज आपण जाणार आहे इंग्रजकालीन बंगला पाहायला मोटरसायकलवर. तर मंडळी, आज आपल्याबरोबर आहे ईश्वर आहे. तर चला मग, मी रेहतो आता गाडी चालवाय आणि ईश्वर बसल पाठीमागं, नाही का? तर चला मंडळी, टाईम होत आहे, चला पटकन जाऊन येऊ. तर मंडळी, आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला होता तो वाकी बंगलाचा व्हिडिओ दिला होता. आता आपण आहे ना बारीच्या बंगल्याचा व्हिडिओ काढायला आलो. तर मंडळी, आम्ही आहे ना अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळसुबाई सर्वात उंच शिखर आहे. तर कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी आहे ना बारी गाव आहे. तर ह्या बारी गावात आलो आहे इंग्रजकालीन बंगला पाहायला. बाबा राम राम. हा बारी गावच आहे ना? बाबा, आम्ही आहे ना इंग्रजांनी बांधलेला नाही का बंगला, तो पाहायला आलोय. तो पुढे नेमकी बंगला पुढे इकडं म्हणजे राजूर साईडला. राजूर साईडला. हा, राजूर साईडला. हां वरती कणाला असेल. हा ना, म्हणजे आम्ही पुढं आलोय का बारी गावामध्ये, बंगला राहिला पाठीमाग. पाठीमागे. हा. बाबा, एक काम करता का तुम्ही? चला ना, आम्हाला बंगला दाखवा. येतो, चला. चला मग मंडळी, आता आहे ना तुम्हाला ना बंगल्याचं नाही का सगळं दाखवून देतो. चला, कसं आहे, या इकडे, या जवळ. तर मंडळी, या पा, हा खांब आहे ना, हा खांब इंग्रजाच्या काळामध्येच लावलेले तोच खांब आहे. फक्त याला थोडेसे कलर झाले तर तोच. आणि ह्या दगडी तुम्ही बघू शकता तोडी कामाला. आता इकडे या पुढं, ह्या पा, ह्या सगळ्या तोडीव दगडी आहेत. आणि पहिल्यात ना ह्या चुन्यामध्ये बांधलेले. त्या काळात काय सिमेंट हे असं काही नव्हता, तर तिने ना ह्या चुन्यामध्ये बांधलेला हा बंगला आहे. आणि तुम्ही बघू शकता वरती हा पात्रे, आणि पत्र्याच्या वरती कावले इकडे बाहेर. पा, आता तुम्ही वरती पहा, ह्या पा पूर्ण कावला टाकेला ते पत्र्यांच्या वरती कावल्या ते. तर चला, आता आहे ना आपण खिडकीन दरवाजे आणि मग आतमध्ये जाणार आहे. तर ह्या पा खिडकी आहेत ना, ह्या पण जुन्याच म्हणजे इंग्रजांच्या काळात बसवेल खिडक्या आहेत. अजून जसेच आहेत तसेच आहेत. ह्या पा खिडक्या पण एकदम व्यवस्थित बसतात. ह्या पा एकदम, हे लोखंड सुद्धा त्याच काळामध्ये आहेत. काय त्याच्यामध्ये आता काही नवीन काही असं होईल नाही, एकदम जुन्याच येते. चला, आता आहे ना तुम्हाला ना डायरेक्ट आतमध्ये दाखवतो. तर चला मित्रांनो, आता आहे ना आपण डायरेक्ट आतमध्ये जाऊन बघू. तर ह्या पा, हा दरवाजा आहे ना, हा पण जुन्याच म्हणजे इंग्रजांच्या काळामधला दरवाजा आहे. हे पा, ही चौकट सागामध्ये. तर मित्रांनो पा, आतमध्ये आल्याच्या नंतर आपण आता हॉलमध्ये आलो आहे. हा हॉल. तर पहा कसं आहे, मला वाटत आहे हा कलर आता होईल असेल.
ह्या पहा इथे ना काही इंग्रजा लोकांचं काही दप्तर ठेवायचं असेल तर ही गॅलरी असेल. ह्या बा तुम्हाला गॅलरी पण बंद करून दाखवते. ह्या बा ह्या बा एकदम जशीच्या तशीच आहे गॅलरी पण. चला आता आपण आहे ना इकडं बघू. हे पहा हे ना हा बेडरूम असेल. हा पहा हा बेडरूम आहे. इकडं पण काही मान्यांसारखी अशी ही गॅलरी काढलेली आहे. खिडक्या ह्या पहा अशा खिडक्या ते. आणि इकडे ना बाथरूम आहे. हे पहा. चला आता आहे ना हा बंगले ना बंद असल्यामुळं थोडं आहे ना याच्यामधून हा कचरा काही असं पडेल आहे. आणि असंच रूम त्या बाजूला पण असंच आहे. आता मी दाखवलं ना असंच आहे. तरी आपण एक वेळ बघून घेऊ. हे पहा हा इथला हॉल, हा दरवाजा आणि तसेच इकडं पण गॅलरी आणि तो तिकडला दरवाजा दिसला तो इथं बंद आहे. पण इकडं पण तसंच आहे. हा पहा हा बेडरूम. हा पहा हा बेडरूम आणि इकडं पण संडास बाथरूम आहे. चला आता आहे ना आपण पाठीमागची बाजू जाऊन बघू. चला आता आपण पाठीमागच्या बाजूला बघू. ह्या दरवाजामधूनच जाऊ. ह्या पहा पाठीमागं आल्याच्या नंतर इकडं पण एक छोटीशी रूम आहे आणि इकडं पण तशीच छोटीशी रूम आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा अशीच गॅलरी आहे बा. ह्या बा अशा प्रकारे गॅलरी. काही दप्तर काही ठेवत असतील. ह्या बा एकदम छोटीशी. तर चला आता आजूबाजूचा गार्डन हा समोर दिसतोय ना हा गेट जो बाजूला हा गेट आहे. पण हा गेट आहे ना आत्ताच बांधला असेल. पहिला नव्हता हा गेट. तर चला हे पहा. तर पहा मंडळी बंगल्याच्या पाठीमागची बाजू अशी दिसते. हे बा आणि वरती पहा कौलांच्या वरती असं गवत उतरलं आहे बा. कौलं दिसत आहेत थोडी थोडी आणि थोडं गवतच दिसते. पहा ही पाठीमागची बाजू आहे. पहा आणि हे पहा पाठीमागची बाजू आणि हे पाठीमागं कशी झाड आहेत पहा. आंब्याची झाड आहे ती. परत चिंचाचं झाड आहे. हे पहा हे चिंचाचं झाड आहे. आणि उंच उंच अशा लिलगिऱ्यांची झाड आहेत पहा. ही लिलगिरी आहे. हे पहा किती उंच झाड आहे ती. आणि भरपूर मोठा असा गेट पण बांधलेले मोठा गार्डन आहे. चला तर मग आता ना आपण इकडं पण जुन्या खोल्यात एक दोन त्या पण बघून घेऊ. चला भरपूर असा मस्त गार्डन आहे हा. तर पहा मित्रांनो हे समोर दिसतात ना ही पण इंग्रजाच्या काळामध्येच बांधेल ही खोली आहे. पण हिच्यावरती आहे ना कौलं पडून जायले म्हणजे ही जास्त खराब होईल पडलेली आहे ही. तर पहा चला आपण हे तुम्हाला दाखवतो. मगाशी बंगल्याचे नाही का बांधकाम कसं झालं आहे ते दाखवता नाही आलं तर तुम्हाला मी आता दाखवून देतो. हे पहा ही खोली पहा ही अशी पडलेली खोली. आणि याचे ना हे पहा अजून चौकट पण तशीच आहे बा. हे बा इतकं वर्ष झाले पण चौकट पहा. हे बा चौकट एकदम लाकडीमध्येच ते पण अजून जशी तशीच आहे ते. आतमध्ये नाही का पहा. हे बा आतमध्ये लेक हे सगळं उघडं असल्यामुळे खराब होईल. हे पहा असं आहे आतमध्ये. आणि हा पहा हे एकदम चुन्यामध्ये बांधलेलं आहे. त्या काळामध्ये नाही का सिमेंट नव्हतं तर त्याने ना चुन्यामध्ये बांधलेलं हे बांधकाम. आणि सगळ्यात तोडीव दगडीमध्ये बांधकाम होईल. आणि ह्या बांधकामाची म्हणजे भीत इतकी रुंद आहे ना. ह्या बा ही भीत आहे ना ह्या भिंती आहेत ना 3-3 फुटाच्या ते रुंदीला. चला मित्रांनो आता दुसरी खोली दाखवतो तुम्हाला. पहा इकडं पण एक खोली आहे. आणि ह्या खोलीला ना वरती पत्र टाकेलेत आता. आणि कलर पण करेल आहे. नवीन कलर होईल हे. पहा याच्यामध्ये जुनं काय काय पाहायला. हे पहा
हा टेबल आहे ना, टेबल हा पण जुनाच काळातला टेबल आहे. आणि ही एक वस्तू आहे, मग ही काय आहे, पण हे पण जुनंच आहे. आणि हे त्या काळामध्ये लाईटी नव्हती, तर लाईटीच्या उपयोगासाठी हे खंदील, हे बघ, हे खंदीलचा वापर व्हायचा, म्हणजे रॉकेल टाकून खंदील लावला जायचा उजेडासाठी. चला इकडं पुढं बघू काय आहे. चला आता आपण ह्या खोलीमध्ये बघू दुसऱ्या. सगळं इथं कोणी राहत नाही, त्यामुळं असं झालं आहे. इथल्या काही खोल्या बंद आहेत. हे पहा, ही लाकडं मात्र जुनीच आहे. हे दिसतं, ही समोरील लाकडं. बाबा, हा बंगला तुम्हाला किती वर्ष झालं असं असाच आहे हा बंगला? नाही बा, सांगता ना आठवण असं नाही, आमच्या आधीचा कधी आहे. म्हणजे ज्या वेळेस भंडारदरा धरण चालू होता, लोक सांगायचं का बा इंग्रजांच्या काळात तमाचा आहे. हा, म्हणजे तुमच्या वडिलांच्या आधीच्या काळचं आहे. हा हा म्हणजे तुम्हाला आठवत नाही नाही, आणि तुमच्या वडिलांना आठवत नसेल त्यांनी म्हणजे. आठवते असेल तर काही सांगता येणार नाही, पण आम्हाला नाही आठवलं. हा, आणि बाबा मग याची काही रिपेअरिंग काही नाही ना काहीच करीत? नाही करेल आता त्या खाली पात्रे हा. वरून कावदा ती हा. तरी पण त्याला काय अजून काही नाही तसा नाही, मस्त मजा ते. तर बाबाने आपल्याला अशी चांगल्या प्रकारे इंग्रजकालीन बंगल्याची माहिती दिली. बाबा, तुमचं नाव काय? विठ्ठल धुळा खाडे. तर बाबांचं नाव आहे विठ्ठल धुळा खाडे. ते इथलं स्थायिक बारेचं आहे ते. तर बाबा, तुमचं धन्यवाद, राम. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तर चला, तर मग व्हिडिओ इथंच संपायतोय. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करून घ्या. असेच सह्याद्रीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.